प्रिय मित्रांनो, आज बुधवार 24 जुलै आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये इर्मया संदेष्टाविषयी बरंच काही चांगलं ऐकत आहोत। विशेषतः इर्मया संदेष्टा आईच्या उदरात असल्यापासून पहिल्या दिवसापासून परमेश्वराने त्याला घडवलेला आहे आणि परमेश्वराने त्याला निर्माण केलेला आहे। आणि विशेषतः तो सांगत आहे की मी तुला आईच्या उदरात असताना तुला मी बोलावलेला आहे आणि तुला राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून निर्माण केलेला आहे। म्हणून सर्व राष्ट्रात जाऊन तू हा संदेश दे आणि जे तू काही बोलणार आहे ते मी तुझ्या मुखात घालीन। तू घाबरू नकोस, कारण मी तुझा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे। आणि त्यावेळेला मात्र हा इर्मया आहे तर काही कारणामुळे घाबरतो की काय कुणास ठाऊक, परंतु तो म्हणतो मी केवळ बाळ आहे, मी बोलू शकत नाही, मी लहान आहे। परंतु परमेश्वर त्याला सांगतो मी बाळ आहे असं म्हणू नको, कारण मी तुझा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे आणि तू काय बोलायचं हे तू शब्द मी तुझ्या तोंडात टाकीन, तेच तू बोल। आणि माझ्या प्रिय बंधनो, परमेश्वर त्याला धाडस देतो। एवढंच नाही तर परमेश्वर त्याला त्याच्यावर बरीचशी मोठी जबाबदारी देतो आणि ती जबाबदारी इतकी मोठी आहे कारण तो परमेश्वर त्याला सांगतो आहे की जसं ह्या शेतामध्ये निंदण असतं ते मुळासकट उपटून आणि नष्ट करण्यासाठी तुला मी पाठवत आहे। म्हणजे ह्या समाजामध्ये काही विकृती आहे ती मुळापासून नष्ट करण्यासाठी, जे अन्यायी लोक आहे, अत्याचारी लोक आहे, त्यांना मुळापासून नष्ट करण्यासाठी आणि विशेषतः जे चांगलं आहे ते उभारण्यासाठी, नवीन द्राक्षमळा जणू काय उभारण्यासाठी, नवीन राष्ट्र उभारण्यासाठी, सत्याचं, प्रेमाचं, न्यायाचं राष्ट्र उभारण्यासाठी मी तुला पाठवत आहे। आणि माझ्या प्रिय बंधूंनो, हे त्या जगामध्ये एवढं काही सोपं नव्हतं, परंतु परमेश्वर त्यांच्या बरोबर होता। आणि विशेषतः तो सांगत आहे की जे लोक हिंस्त्र आहेत, जे लोक दुसऱ्यांची पिळवणूक करतात, अशा सर्वांचा नाश करण्यासाठी मी तुला बोलावित आहे। प्रिय मित्रांनो, या ठिकाणी आपण जेव्हा नवीन करारामध्ये येतो तेव्हा आपल्याला दिसते की येशू देखील अशा प्रकारे पेरणाऱ्याचा दाखला देतो की देवाच्या शब्दाची पेरणी करा आणि देवाच्या शब्दाची पेरणी केल्यानंतर देखील जे काही पेरलं जाईल ते काही सगळंच उगवेल असं नाही, कारण काही खडकाळीवर पडेल, काही रस्त्यावर पडेल, काही झुडपामध्ये पडेल, काही आपल्या चांगल्या जमिनीवर पडेल आणि जे सुपीक जमिनीवर पडेल ते काही 100% होईल असं नाही, त्यामध्ये सुद्धा 30%, 60% आणि 100% अशा प्रकारे पीक येऊ शकते। म्हणून घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे, पण ही देवाच्या शब्दाची पेरणी करत राहा, हा संदेश तो आजच्या ह्या वाचनामध्ये देत आहे।